सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय. मित्रांनो, विदर्भ दौऱ्यामध्ये आपण फिरल्याच्या नंतर तब्येत थोडी डाऊन झाली आहे, त्यामुळे लाईव्हला थोडा उशीर झालाय. तर चला पुढील म्हणजे 6 जुलै पासून पुढची परिस्थिती काय आहे याकडे फोकस करूयात. आज 5 तारखेला वारे जोराने वाहिल्यामुळे अनेक ग्रुपच्या माध्यमातून कमेंटचा वर्षाव सुरू झाला की आता 15 दिवस पाऊस येत नाही, अशा स्वरूपाचं शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या. हे पहा, उद्यापासून 6 जुलैला केंद्रस्थानी असलेला नाशिक जिल्हा इथे पाऊस कोणत्याही हालतमध्ये संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत दाखल होणारच आहे. कितीही वारे सुटली तर काही तालुक्यांची मी नाव घेईल, खानदेश बाबत सुद्धा बोलणार आहे, मराठवाडा आणि विदर्भाच्या बाबतीत देखील व्हिडिओच्या शेवटपर्यंत बोलणार आहे. उद्या भिवंडी, ठाणे, अकोले, जो काही श्रीरामपूर परिसर आहे, राहुरी, सोनाई, खेड, जुन्नर आणि नाशिक जिल्ह्याचे जवळपास मनमाड, निफाड, येवला, नांदगाव या परिसरापासून ते मालेगाव पर्यंत पावसाची जी काही जोर आहे हा वाढणार आहे. वारे जोराने सुटलेत, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर हा वाढलेला आहे. याच आठवड्यातलं हे तिसरं प्रकरण आहे. मागच्या वेळेस सुद्धा वारे सुटले होते, त्याच्या दुसऱ्या दिवशीच वातावरण मोठं बनलंय आणि त्याच स्वरूपामध्ये आजच्या 5 तारखेच्या वाऱ्यामुळे उद्या 6 जुलैचा वातावरणामध्ये आणखीन मोठा बदल होणार आहे. आता उद्या नाशिक जिल्ह्याचे एकंदरीत सर्व तालुके, अहिल्यानगरच्या सुद्धा जवळपास पश्चिमेकडील भागांना जास्त पाणी राहणार आहे, ज्यामध्ये उत्तर भाग सुद्धा आहे. श्रीरामपूर, राहुरी, शिरूर हा देखील श्रीगोंदा परिसर आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, कन्नड, सिल्लोड भागांत देखील उद्या थोडा जोर वाढणार आहे. धुळ्याच्या साक्री भागांमध्ये, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातही उद्या जोर वाढेल. धुळ्याच्या एकंदरीत चाळीसगावकडील साईड, मनमाड साईड, मालेगाव साईड ते नंदुरबार, शहादा परिसरापर्यंत हा जोर वाढलेला असेल. वैजापूरला काही भागात जास्त पावसाचाही चांगला सटकारे आणि मुसळधार सरी देखील कोसळू शकतात. यामध्ये वैजापूरचा देवगाव, फुलंब्री, दौलताबाद, त्यानंतर गंगापूरचा देखील समावेश आहे आणि पैठण, अंबडपर्यंत पावसाची मजल चांगली आहे. जालनापासून उत्तरेस असलेला जो काही भाग आहे, शिंदखेड, राजा परिसर, भोकरदन दक्षिण भाग, सिल्लोड, कन्नड परिसर, चाळीसगाव परिसर असा हा समावेश आहे. आणि हा पाऊस 2 दिवसाच्या आतमध्ये मलकापूरचे सोडलेले गाव देखील कव्हर करू शकतो. त्यामुळे ही वाऱ्याची दिशा थोडी दक्षिणेकडनं उत्तरेकडे क्रॉस असल्यामुळे पूर्ण बाष्प जे आहे ते मग एमपी कडे सरकतंय. त्यामुळे जात असताना नाशिक, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्हा देखील 6 आणि 7च्या रडारवरती बरं आहे. एकंदरीत चित्र वाऱ्यामुळं 7 तारखेपर्यंत उघडीप मिळेल असा अंदाज होता कालचा, पण 7 तारखेच्याही पुढे एक दिवस उशिरा 8 जुलैपर्यंत पाऊस हा वातावरणाचा जो काही बदल आहे हा पुढील 3 दिवस 6, 7 आणि 8 हे 3ही दिवस आहे. त्यामुळे हे वातावरण जितके दिवस चांगलं राहील तसं हे 3 दिवसाचा जो काही पराक्रम आहे तो वाढत जाईल. एकंदरीत 8 ते 9 पर्यंतही हा पाऊस महाराष्ट्रात अशाच प्रकारचा दखल देऊ शकतो, पण जोर मात्र खानदेश, नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या भागांना वाढलेला असेल. 6 जुलैला बीड जिल्ह्यामध्ये जसा आज तुरळक ठिकाणी पडलाय त्यापेक्षा परवा थोडा बरी सुरुवात होती 4 तारखेला, पण उद्याच्या 6 तारखेला बीडच्या बार्शी साईडकडे, माजलसुंबा साईडकडे आणि केज, अंबाजोगाई, माजलगाव, बसमत, नांदेड असा एक उभा टफ एरिया बनणार आहे, ज्यामुळे हिंगोलीला, नांदेडला बऱ्यापैकी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. पंढरपूरमध्ये दमदार मध्यम अशी सुरुवात आहे. सोलापूर देखील दमदार मध्यम, मात्र कोल्हापूरच्या घाटमाटा, पश्चिमेकडील भागांना खूप मोठ्या पावसाचे संकेत आहेत. आणि मुंबईला मात्र उद्या सर्वाधिक जास्त मुसळधार आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये हा जास्त पाऊस असणार आहे. विदर्भातलं पावसाचं जे काही गणित आहे जवळपास 8 जुलैपर्यंत कायम आहे. कधी झडी ते कधी जोर वाढलेला अशी परिस्थिती विदर्भाची सलग 3 दिवस कायम आहे. म्हणजे 6 जुलै, 7 जुलै आणि 8 जुलै हे 3ही दिवस आहे. विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम यांना जास्त जोर असणार आहे. त्याचबरोबर 6 तारखेचा जो तुम्हाला सुरुवात सांगितली, अहिल्यानगर ते नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ते धुळे, नंदुरबार या भागांना सर्वाधिक जास्त पाऊस ह्या आठवड्यातला ह्या उद्याच्या तारखेपासून स्टार्टअप होतोय. मराठवाडा मात्र जेमतेमच आहे, मध्यम ते दमदार आणि त्या प्रकारे चांगली सुरुवात देखील या भागामध्ये अजून एक दिवस उशीर राहू शकते. म्हणजे शेवटची तारीख 7 जुलै आणि ही निर्णायक असणार आहे. याच तारखेला 7 आणि 8 ला ठरेल
की पाऊस हा या सोडलेल्या भागांना पेरणी करू देईल किंवा नाही करू देणार, ही 7 आणि 8 तारीख ठरणार आहे. यामध्ये जवळपास वाऱ्याची तीव्रता आजच्या तुलनेमध्ये कमी राहील, त्यामुळे पाऊस थांबण्याची आणि पडण्याची क्षमता जास्त आहे. 7 जुलैला ज्या नंदुरबारला, ज्या खानदेशला आपण जेवढं तरसणार तेवढं बरसणार असं वाक्य बोललो आहे, हे 6 आणि 7ला ह्या 2 दिवसामध्ये हे वाक्य यशस्वी होणार आहे. भोकरदन जाफराबादला 6 ऐवजी 7ला जोर जास्त असेल. मलकापूर, खामगाव, बुलढाणा, अकोला या तिन्हीच्या टफमध्ये तालुक्यामध्ये येणाऱ्या भागांना परवाच्या दिवशी उद्याच्या तुलनेमध्ये जास्त जोर असणार आहे. 7 जुलैला नंदुरबारमध्ये सुद्धा जोर 7ला सर्वाधिक जास्त असेल, 6च्या तुलनेमध्ये सुद्धा 7ला असेल. उद्या देखील वातावरण आजच्या तुलनेमध्ये दुप्पट वाढ होताना दिसते. अहिल्यानगर ते बीड पट्ट्यामध्ये सारखा प्रत्येक वेळेस विचारला जाणारा जो काही प्रश्न आहे, म्हणजे आम्हाला याच बरोबरवरती भागून घ्यावं लागणार आहे का, किंवा अनेक ठिकाणी जमिनीच्या भेगळ्या बुजल्या नाही. तर ह्या तारखेला जी तुम्हाला मी मागेपासून सांगतोय की 4, 5, 6 आणि 7 तारखेपर्यंत ही जी काही तारखा आहेत ह्या निर्णायक असणार आहेत. यावर ठरेल की त्या भागाची परिस्थिती पुढील काळासाठी कशी असेल. तर 7 जुलैला अहिल्यानगरचा इतर तारखेच्या तुलनेमध्ये म्हणजे 2 जुलैपासून किंवा 1 जुलैपासून ह्या पश्चिमी वारे किंवा थंड वाऱ्यापासून पावसाची जी काही तीव्रता आहे कमी झालेली, ही 7 जुलैला निर्णायक असणार आहे. अहिल्यानगर, पंढरपूर, बीड, गेवराई, मादळ, मोहीपट्टा, शिरूर तालुका या भागात सुद्धा या 7 जुलैला निर्णायक असा पाऊस पडेल. 7 तारखेपर्यंत स्पष्ट चित्र ह्या भागाचं होऊन जाईल. विदर्भात मात्र आणि खानदेशात मात्र परिस्थिती सर्वाधिक चांगली 2025च्या तुलनेमध्ये जुलै महिन्यातला हा रेकॉर्ड ब्रेक पाणी हा 7 तारखेपर्यंत होऊ शकतो. सोडलेल्या भागांना सुद्धा याच्यामध्ये मोठं प्रमाण असणार आहे. दक्षिणी वाऱ्यामुळे मराठवाड्यातला दक्षिण भागाचा आणि दक्षिण महाराष्ट्राचा पाऊस हा जेमतेमच राहील. यामध्ये काही ठिकाणी पिकांना जीवदान देणारी कंडिशन असणार आहे. जवळपास हा पाणी 7 जुलैला अधिक वाढ देणार आहे. 6 तारखेला सुद्धा आजच्या 5 जुलैपेक्षा मोठं वातावरण असणार आहे. आज वाऱ्यानेच वातावरण हे पळून लावलंय, पण मात्र 7ला आणि 8ला अनेक ठिकाणी पाणी चांगलं असणार आहे. 6 सुद्धा उद्याची आहे. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न असलेला की ह्या महिन्यामध्ये खंड आहे का. हे बघा, ह्या महिन्यामध्ये 8 जुलै पासून ते चक्क 14 तारखेपर्यंत वातावरण हे गॅप देते, म्हणजे 5, 7, 8 दिवसाचा गॅप आहे. पण ह्या गॅपमध्ये सुद्धा विदर्भामध्ये काही ठिकाणी दमदार हलक्या सरी कोसळू शकतात. पण याच पट्ट्यामध्ये, याच परिस्थितीमध्ये जवळपास पुढे सुद्धा 14 आणि 16 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात उपस्थित असलेला त्याचा प्रवास सुद्धा नांदेड मार्गे, परभणी मार्गे पावसाचा जोर हा वाढवणार आहे. त्यामुळे जवळपास 20 दिवसाचा किंवा 15 ते 12 दिवसाचा मोठी उघड नाहीये. तिच्यामध्ये जवळपास संततधार ते मध्यम कवयना ह्या काळामध्ये सुद्धा वाढणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस विहिरीच्या पाण्याची जी काही पातळी आहे ती वाढायला सुरुवात होईल असा पाऊस 22 जुलैच्या पुढे पाहायला मिळतो आहे. मॉडेलनुसार हे चित्र स्पष्ट आहे. आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात दरम्यान सुद्धा मोठ्या पावसाचे संकेत आहे. आता नेमकं अनेक भागांचं चित्र असं आहे, जवळपास पाहिलंय जालन्यामध्ये आपण भोकरदनचा जर विषय घेतला तर तिथे फक्त 4 आणि 5च गाव सोडले, बाकी संपूर्ण व्याप्ती पूर्ण झालेली आहे. खानदेशचा विचार केला तर जवळपास नंदुरबार, धुळ्यामध्ये 40% एवढ्या 30% एवढ्या पेरण्या झालेल्या राहिलेल्या आहेत. यांचा प्रश्न ह्या 2 दिवसात मिटून जाईल असं वातावरण त्या भागामध्ये सरकतं. कारण की मुंबईचा पाऊस हा गुजरातकडे येण्यासाठी हाच भाग घेऊन छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगाव परिसराकडनं तो तिकडेच एमपी सरकणार आहे. पण याच्यापेक्षाही जास्त सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे सांगली, सोलापूर या भागाबरोबर लातूर आणि बीडच्या भागांना जालन्यातल्या काही गोदा पट्ट्यामध्ये. तर या भागांना 7 तारखेपर्यंत वेटिंग करावी लागणार आहे. उद्यापासून कालच्या सारखे फटकारे पुन्हा सुरू होत आहेत. जे आज 5 जुलैला बंद होते ते उद्यापासून स्टार्टअप होतात. म्हणजे 7, 8 ही यांच्यासाठी निर्णायक असेल. 6 पासून थोडा दिलासा देणारी कंडिशन वाढणार आहे. वारे सुटले की लगेच सगळेजण घाबरतात. हेच वारे वातावरण पुन्हा वाढवतात की तुम्हाला उद्याच्या वातावरणामध्ये स्पष्ट दिसेल. आणि 7 आणि 8 तारखेपर्यंत चित्र हे पूर्णपणे स्पष्ट होऊन जाईल. आणि सगळ्यात मोठं म्हणजे विशेषतः पाहिलेलं तर मोठी बखाड नाहीये, मोठं टेम्परेचर गेल्या वर्षी सारखं नाहीये. जे पिकं आपण थोड्या थोड्या पाण्यावरती निर्माण केलेत या पिकांना करपून जातील अशी मोठी हालत ह्या महिन्यामध्ये स्पष्ट दिसत नाहीये. आणि ह्या महिन्याच्या शेवटी आपल्याला मोठ्या पाण्याचे देखील संकेत आहेत. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ असेल किंवा खानदेश असेल, घाबरण्यासारखं एवढं मोठं वातावरण उघडीचं नाहीये. तर जय शिवराय, धन्यवाद.